तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सकाळ सकाळी निघालेलो गावात, मग गाडी अशी घेतली बघा आणि गेलो देवळाकडे. आता तुम्ही म्हणणार देवळाकडे कशाला, तर माझा नारळ द्यायचा राहिलेला तो द्यायला गेलेलो. नारळ द्यायच्या अगोदर पहिल्यांदा देवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आणि नारळ बघा दिला पहिल्यांदा देवीचा आणि आलो वेद्याकडे तसाच. तर वेद्याला जायचं होतं शाळेत, मग तो जेवाय बसला होता. म्हणून म्हणलं आपण उंडाळ्याला जावं. आजारी असल्यामुळे गेलो होतो दवाखान्यात जरा. तेवढ्यात बघा या दोघी पळत गेल्या. आता म्हणलं आता यांची मम्मी आली असणार, तर खरोखरच यांची मम्मी आलेली. त्या वाट बघतच बसलेला आता. नंतर बघा मम्मीने लाकडं फोडायला लावलेली. तर मग काय सुट्टी असती तेव्हा घेतलं आणि लाकडं फोडायला घेतली. तर तवर मम्मी आली दुसरं लाकूड घेऊन. मग त्याला तरी सुट्टी असती तेव्हा ते पण घेतलं बघा फोडून असं. आणि परत साहेबाला म्हणलं चल जरा गावात नेऊया. गावात गेलो तर वेद्या बसलेला बॅटबॉल खेळत. मग आता बॅटबॉल म्हणल्यावर मी तरी थांबतोय तेव्हा असं शॉट देत होतो की बासच. वेद्या तर आमचा खुशच होत होता. तेवढ्यात बघा मधनं चालू सुटून कोणाचं तरी. मग काय डावच आमचा इसकाटलेला, आपण डबल चालू केला बघा. परत वेद्याला म्हणलं बास झाला आता दळण घेऊन ये. दळण घेतला आणि साहेबाला घेऊन निघालो. तर साहेब्या म्हणला जाता जाता मला कॉर्नेटो घ्यायचा आहे. मग काय म्हणलं चल की आपल्या रानात आता शिकलंय काय काय भेटतंय. कुल्फी, कोन, आईस्क्रीम, लस्सी, ताक, दही, श्रीखंड, पनीर आणि बासुंदी एवढं सगळं बघा. कोल्ड्रिंक्स आपल्या तडबीडकर वडेवाल्यामध्ये मिळतात. मग एक वेळेस अवश्य भेट द्या की एकदम खतरनाक मध्ये कोण भेटला बघा. तिथनं आल्या खुशच झालो होतो. मग काय परत म्हणलं ह्याला जरा आतमध्ये घ्यावं बांधायला. मग ह्याला असं सोडलं आणि आतमध्ये नेऊन बांधलं. आता गावाकडचं वातावरण म्हणलं तुम्हाला माहितीच आहे, आपल्याकडे कोंबड्या पण असते ती. परत जरा चुलीवरची चपाती बघा तुम्हाला कशी खतरनाक वाटते.